मी विभावरी देशपांडे आज माझ्या आयुष्यातील सर्वात गूढ आणि भावनिक वळणाची कहाणी सांगण्यासाठी सज्ज आहे। तुम्हाला वाटेल एक शिक्षिका आणि एका 14 वर्षाच्या विद्यार्थ्याची साधी गोष्ट, पण विश्वास ठेवा, या गोष्टीमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेलं एक अत्यंत गहिरं रहस्य दडलेलं आहे, ज्याचा शोध लागताच माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं। मी तुम्हाला विचारते, जर तुमचा भूतकाळ तुमच्या समोर तुमच्या वर्गातील एका विद्यार्थ्याच्या रूपात उभा राहिला तर तुम्ही काय कराल? ही कहाणी आहे माझ्या आणि 14 वर्षांच्या तेजसची। एक हुशार पण नेहमी आपल्या विचारात गढलेला विद्यार्थी। त्याच्या डोळ्यांमध्ये एक अशी उदासी होती जी मला माझ्या बालपणातील एका अपूर्ण क्षणाची आठवण करून द्यायची। मी मराठीची शिक्षिका, माझ्यासाठी भाषेपेक्षा भावना महत्त्वाची, पण तेजस तो माझ्या भावनांना कधीच दाद द्यायचा नाही। वर्गात तो नेहमी शेवटच्या बाकावर बसायचा आणि त्याचे शांत तेजस्वी डोळे फक्त फळ्यावर किंवा माझ्या चेहऱ्यावर खिळलेले असायचे। त्याची उपस्थिती वर्गात असूनही तो मनाने कुठेतरी दूर असल्यासारखं मला नेहमी वाटायचं। त्याला शाळेच्या इतर उपक्रमांमध्ये किंवा मित्रांसोबतच्या गप्पांमध्ये कसलाच रस नव्हता। हा किस्सा सुरू झाला जेव्हा मी वर्गात वि. स. खांडेकरांच्या अनोळखी सावल्या या गूढ अपूर्ण कथेवर चर्चा करत होते। ही कथा एका नायिकेची आहे जी एका महत्त्वाच्या भेटीसाठी तिच्या जुन्या प्रियकराची वाट पाहत असते, पण ही भेट कधी होते की नाही हे रहस्यमय पद्धतीने अपूर्ण सोडले आहे। मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, या कथेचा शेवट लेखकांनी जाणून बुजून अपूर्ण का ठेवला असेल? नायिकेला तो प्रियकर भेटेल का? सगळ्यांनी आपापले अंदाज लावले। कोणी म्हणाले नायिकेने वाट पाहिली नाही म्हणून शेवट अपूर्ण राहिला, तर कोणी म्हणाले प्रियकर आलाच नाही। पण अचानक तेजसने हात वर केला। त्याच्या चेहऱ्यावर एक अशी गंभीरता होती जी मी त्याच्यात कधीच पाहिली नव्हती। बाई, तो हळू आवाजात म्हणाला, मला वाटतं कथेचा शेवट अपूर्ण ठेवला कारण तो खरा नव्हता। तो प्रियकर नायिकेला भेटला असेल, पण ती गोष्ट लेखकाला पुस्तकात लिहायची नव्हती, कारण ती फक्त त्या दोघांची होती। अशा कथा पुस्तकात छापून त्या सामान्य करता येत नाहीत। मी क्षणभर स्तब्ध झाले। तेजस, तू इतका सखोल विचार कसा करू शकतोस? मी त्याला आश्चर्याने विचारले। बाई, मी एक जुनी डायरी वाचली आहे, त्यातही अशा अपूर्ण गोष्टींचा उल्लेख आहे। मला वाटतं प्रत्येक अपूर्ण गोष्टीचा शेवट तो लिहिणाऱ्याच्या मनात असतो, आणि तो मनात जपलेला शेवटच सर्वात सुंदर असतो। त्या क्षणी माझ्या मनात एक जुनी विसरलेली आठवण जागी झाली। माझ्या आईची एक डायरी जी तिच्या निधनानंतर मी कधीच पूर्ण वाचली नव्हती। ती डायरी एका जुन्या लाकडी पेटीत बंद करून ठेवलेली होती, कारण त्यातील काही लिखाण वाचताना मला नेहमी अस्वस्थ वाटायचे। तेजसच्या बोलण्याने माझी झोप उडाली। रात्री उशिरा मी जुनं कपाट उघडलं आणि माझ्या आईची जीर्ण झालेली डायरी बाहेर काढली। आईला लिहायला खूप आवडायचं, पण तिचेही बरेच लिखाण अपूर्ण राहिले होते। डायरीच्या पहिल्या पानावर एका विशिष्ट शैलीत लिहिलेलं होतं, माझा विसरलेला तो चेहरा। मी त्याला वचन दिलं होतं, पण परिस्थितीने आम्हाला दूर केलं। आता फक्त त्याचं एक पत्र आणि ही डायरी। मला माहीत आहे, एका नात्याची आठवण म्हणून ही खूण माझ्या मुलीसोबत जन्मभर राहील। मी उत्सुकतेने पुढे वाचायला सुरुवात केली। आईने तिच्या कॉलेज जीवनातील एका प्रेमसंबंधाबद्दल लिहिलं होतं। ते प्रेमसंबंध अतिशय तीव्र होते, पण घरच्यांच्या विरोधापायी तिला तो संबंध तोडावा लागला होता। आईने त्या तरुणाचं नाव फक्त माझं अपूर्ण स्वप्न किंवा व्ही असे लिहिले होते। तिने त्या व्यक्तीला विसरण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचे मन तिला तसे करू देत नव्हते। काही पानांनंतर मला एक चित्र दिसलं। ते चित्र कॉलेजच्या एका जुन्या भव्य झाडाचं होतं आणि त्याच्या खोडावर V+I असं कोरलेलं होतं। माझ्या आईचं नाव इंदिरा होतं, त्यामुळे आय म्हणजे इंदिरा हे मला लगेच समजले। आणि त्या चित्राच्या खाली एक चिठ्ठी जोडलेली होती। ती चिठ्ठी आईच्या प्रियकराने लिहिलेली असावी, कारण अक्षर आईच्या हस्ताक्षरापेक्षा वेगळं होतं, ते जास्त रुबाबदार होतं। त्यात स्पष्टपणे उल्लेख होता, इंदिरा, तू आणि मी दूर झालो असलो तरी आपलं प्रेम माझ्यासाठी अखंड आहे। मी तुला एक खूण देतोय। माझ्या घरात एक चौरस लाकडी पेटी आहे, त्यात एका अपूर्ण कथेचा शेवट आहे जी माझ्या वडिलांनी जपून ठेवली आहे। माझ्या मुलाला ही गोष्ट माहीत असेल, तो तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुला ती खूण ओळखायला मदत करेल। माझा श्वास थांबला। अपूर्ण कथा, चौरस लाकडी पेटी आणि अनोळखी सावल्या, हे सगळं काहीतरी सांगत होतं। आईच्या या पत्राचा आणि तेजसच्या बोलण्याचा काहीतरी जवळचा संबंध नक्कीच होता। माझ्या शरीरावर भीतीने आणि उत्सुकतेने काटा आला। दुसऱ्या दिवशी माझ्या मनात फक्त तेजस आणि त्याच्या बोलण्याचा विचार होता। मी त्याला पुन्हा बोलावले। तेजस, मी शांतपणे विचारलं, तू म्हणालास तू एक जुनी डायरी वाचली आहे, ती कोणाची आहे? मला त्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं आहे। तो शांतपणे म्हणाला, बाई, ती माझ्या आजोबांची आहे। ते त्यांच्या जुन्या मित्राबद्दल लिहायचे, ज्याच्यासाठी त्यांनी एका अपूर्ण कथेचा शेवट जपून ठेवला होता। माझ्या वडिलांनाही या कथेबद्दल खूप उत्सुकता आहे।
ती डायरी आणि एक जुनं पत्र वाचून मला अनोळखी सावल्याचा शेवट काय असेल याचा अंदाज आला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. आईच्या डायरीत उल्लेख असलेल्या त्या प्रियकराचे वडील म्हणजे तेजसचे आजोबा, म्हणजेच तेजसचे वडील तो प्रियकर असू शकतात. मी माझ्या भावना आवरण्याचा प्रयत्न केला. तेजस, मला तुझ्या घरी भेटायचं आहे. मला तुझ्या वडिलांना भेटायचं आहे, मी न डगमगता म्हणाले. तेजसच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि एक प्रकारची भीती दिसली. पण बाई, कशासाठी? काही अडचण आहे का? फक्त एका जुने रहस्य पूर्ण करण्यासाठी. मला खात्री आहे तुमच्या घरी काहीतरी आहे जे मला माझ्या भूतकाळाशी जोडू शकेल, मी त्याला उत्तर दिले. मी तेजसच्या घरी पोहोचले. त्यांच्या घराच्या दारावर मला एक जुने लाकडी कोरीव काम दिसले, अगदी तसेच जसे आईच्या डायरीतील चित्रात होते. दारात तेजसचे वडील उभे होते. मी त्यांना पाहिले आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यांच्या चेहऱ्यात मला माझ्या आईच्या चित्रातल्या व्हीची छबी दिसली. तोच चेहरा, पण वयानुसार बदललेला. मी विभावरी देशपांडे, तेजसची शिक्षिका. मी स्वतःची ओळख करून दिली. या बाई, मी विजयराव. तेजस तुमचा खूप आदर करतो. ते हसले. विजयराव. इंदिरा. माझ्या आईच्या डायरीतील रहस्य आता माझ्यासमोर उभे होते. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या हसण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये मला माझ्या आईच्या कथांमधील त्या नायकाची प्रतिमा स्पष्ट दिसत होती. मी थेट मुद्द्यावर आले. विजयराव, मला तुमच्याबद्दल काही गोष्टी विचारायच्या आहेत. तुम्ही वि. स. खांडेकरांच्या अनोळखी सावल्या या कथेबद्दल जाणता? त्यांच्या चेहऱ्यावरची सहजता अचानक मावळली. एका क्षणात त्यांचे डोळे भूतकाळात हरवले. ती कथा माझ्या आयुष्यातील एक अखेर न झालेली गोष्ट आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की त्या कथेचा शेवट माझ्या आईच्या एका मैत्रिणीने लिहिला होता, पण ते हस्तलिखित आम्हाला कधीच वाचायला मिळालं नाही, कारण ते दुसऱ्या एका गोष्टीच्या कागदपत्रांमध्ये दडलेलं होतं. तुमच्या घरी एक चौरस लाकडी पेटी आहे का? माझा आवाज आता थरथरत होता. विजयरावांनी मान डोलावली. हो आहे. ती माझ्या आजोबांची होती. त्यात एक जुनं हस्तलिखित आहे. आम्ही त्याला नेहमी कथेचा शेवट म्हणायचो, पण तो कशाचा शेवट आहे हे आम्हाला कधीच समजलं नाही. तो फक्त घरात जपून ठेवलेला एक मौल्यवान कागद होता. तेजस आम्हाला पाहत होता. तो लगेच धावत गेला आणि ती लाकडी पेटी घेऊन आला. पेटी उघडताच आत एक जीर्ण झालेलं पण काळजीपूर्वक जपलेलं हस्तलिखित मिळालं. ते हस्तलिखित मी हातात घेतलं. ते माझ्या आईच्या अक्षरात होतं. मी वाचायला सुरुवात केली. तो अनोळखी सावल्या कथेचा शेवट होता. पण आईने फक्त कथेचा शेवट लिहिला नव्हता, तर तिने त्या पत्राद्वारे विजयरावांना एक भावनिक संदेश दिला होता. माझ्या प्रिय व्ही, मला माफ कर. मी तुझ्याकडे येऊ शकले नाही. मी हे पत्र या कथेचा शेवट म्हणून पाठवत आहे. या गोष्टीत नायिका तिच्या प्रियकराला भेटते, पण ती त्याला सांगते की तिने दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ती त्याला वचन देते की तिचं प्रेम नेहमी अपूर्ण राहील आणि त्याची आठवण म्हणून ते आपल्याजवळ काहीतरी जपून ठेवतील. आणि या अपूर्ण प्रेमाची खूण म्हणजे माझी मुलगी विभावरी आय. माझे डोळे पाण्याने भरले. मीच ती खूण होते. आई आणि विजयराव त्यांचे प्रेम अपूर्ण राहिले, पण त्यांची कथा पूर्ण झाली. तेजस, जो अनोळखी सावल्याच्या शोधात होता, त्याने नकळतपणे माझ्या आईची आणि त्याच्या वडिलांची ही अपूर्ण कथा पूर्ण केली होती. तेजसच्या वडिलांनी, विजयरावांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. विभावरी बाई, ते हळू आवाजात म्हणाले, तुझी आई इंदिरा, ती माझ्यासाठी आजही एक अनोळखी सावली होती जी मला भेटू शकली नाही. आज तिच्या मुलीच्या रूपात मला ती भेटली. मी त्यांना काही बोलू शकले नाही. मी फक्त तेजसला जवळ घेतले. तेजस, मी त्याला म्हणाले, तू नुसता विद्यार्थी नाहीस, तर तू माझ्या आईच्या आयुष्यातील अखेरचा धागा आहेस. तुझ्यामुळेच माझ्या आईवडिलांची ही अपूर्ण कथा पूर्ण झाली. तेजसने मला पाहिलं. त्याच्या डोळ्यातली उदासी पूर्णपणे नाहीशी झाली होती. त्यालाही कळलं होतं की त्याच्या आजोबांची डायरी आणि माझ्या आईची डायरी या दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या कथा एकाच ठिकाणी येऊन मिळाल्या होत्या. मी एक शिक्षिका. मी विद्यार्थ्यांना फक्त ज्ञान द्यायचे, पण तेजसने मला माझ्या भूतकाळाचं, माझ्या आईच्या अपूर्ण स्वप्नाचं आणि दोन कुटुंबांना जोडणाऱ्या प्रेमाच्या रहस्याचं ज्ञान दिलं. यापुढे तेजस माझ्यासाठी फक्त एक विद्यार्थी नव्हता. तो माझ्या कुटुंबाच्या एका अपूर्ण अध्यायाचा अखेरचा शब्द होता आणि माझ्या आयुष्यातील एका गूढ प्रवासाचा साक्षीदार होता. तुम्हाला काय वाटतं? अशा अपूर्ण प्रेमकथांच्या शोधातून दोन अनोळखी व्यक्तींमध्ये भावनिक नातं निर्माण होऊ शकतं का, जे एका पिढीत अपूर्ण राहिलेलं नातं दुसऱ्या पिढीत पूर्ण करू शकतं? मी तुम्हाला सांगते, प्रेम कधीच अपूर्ण राहत नाही. ते फक्त एका पिढीतून दुसऱ्या पिढीत प्रवाहित होत राहतं.